ते तिथून प्रॅक्टिस सुरुवात केलती. तर त्यांनी 2006 मध्ये प्रॅक्टिसला सांगितलं होतं, की नावयानं जायचं. तिथून मी प्रॅक्टिसला गेलो. 2006 मध्ये श्रीलंकेमध्ये मिलिटरीचं राज्य असायचं. ओके. मिलिटरी शासन होतं कारण की मला वाटतं लिटे अग्रेसिव्ह होतं त्यावेळेस. ओके. तर मला वाटतं प्रभाकरन. तर त्यावेळेस अ, प्रत्येक प्रत्येक सिटीच्या एंटर करताना, प्रत्येक सिटीला एक्झिट करताना जसं निवडणुकीच्या वेळेस होतं इकडं, त्यावेळेस चेक केलं जायचं पासपोर्ट वगैरे सगळं. श्रीलंका खूप गरीब होतं त्यावेळेस. खूप गरीब. रस्ते नव्हते बरोबर, काही नव्हतं. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नावायानं अरण्य पाहिलेलं आहे. जे माझ्यासोबत टूरला आलेले. ओके. त्यानंतर बंते राहुलांचं जे अ, प्रभाव होता, तो खूप तीक्ष्ण होता माझ्यावर आणि बंते राहुला माइंडफुलनेसची प्रॅक्टिस खूप स्ट्राँग घेतात. ओके. परंतु त्यांची जी वे ऑफ प्रॅक्टिस आहे थोडंसं वेगळं आहे. त्यामुळं मी त्यांच्या प्रॅक्टिसला जास्त हे नाही दिलं म्हणजे अ, मेडिटेशनच्या. जास्त लिंगर नाही राहिलो म्हणजे त्यांच्या प्रॅक्टिसच्या सोबत लिंगर नाही राहिलो. तर त्यांची प्रॅक्टिस थोडीशी वेगळी असते. कारण की त्यांनी वेगळ्या टीचर्सच्या थ्रू प्रॅक्टिस केलेली आहे. तर त्यांनी नावयानाचा रस्ता दाखवला. नावयानामध्ये गेल्यानंतर तिथं जी सुरुवात झाली स्पेशली अ, बंते आर्यानंदपासून. आता बंते आर्यानंदचा फोटो नाही म्हणतो सध्याच. म्हणून नावयानाच्या रिगार्डिंग बंते ज्ञानसिरीला टाकलंय. तर त्यावेळेस बंते ज्ञानसिरी पाओकमध्ये होते टीचिंग घ्यायसाठी. परंतु बंते आर्यानंद आलेले होते. ओके. तिथून सुरुवात झाली. तर बंते आर्यधम्म त्यावेळेस जिवंत होते. तर तिथून 8 ते 10 वर्ष ज्याही वेळेस मी बंते आर्यधम्माला म्हणजे जसं मी नावयानं जायचो, ओके. जसं एंटर करायचो ना, तर पहिला प्रश्न मी बंते आर्यनंदला हेच विचारायचो, की बंते आर्यधम्माला भेटायचं आहे. ओके. ते जे असोसिएशन असतं ना, की आपल्याला वाटतं की आपण फक्त भेटत आहोत. परंतु त्याच्या मागे आपली स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जी आहे, ती फिल अप होत राहते. म्हणजे आपलं जे चित्त असतं ते फिल अप होत राहतं एका संपत्तीनं. सबपुरी पानी से असोसिएशन विथ द नोबल बीइंग्स. तर जितक्या वेळ आपण त्यांच्या सानिध्यात टाकतो, तितक्या वेळेसाठी असे संस्कार उत्पन्न होतात, की भविष्यामध्ये त्याच प्रकारचे भिक्खू किंवा त्याच लेव्हलचे भिक्खू आपल्याला समोर भेटत राहतात. ओके. हे मी आवर्जून केलं. हे मी खूप आवर्जून केलं. मी जिथेही गेलो ना, तिथं मी बंधींचं जास्तीत जास्त सानिध्य पाहणं. जास्तीत जास्त सानिध्य पाहणं. इव्हन पावकमध्ये गेल्यावरही पावक शॅडो म्हणा किंवा शॅडो कविता, शॅडो रेवता, शॅडो अगन्य, शॅडो ओचिना. मी तुम्हाला इथे दाखवतो. हे आहे शॅडो ओचिना, हे आहे शॅडो अगन्य. दोघेही टीचर आहेत. तर यांचं सानिध्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मी शिकलो खूप यांच्यापासून. ओके. शॅडो अचिना जे आहे ते इद्दी शिकवतात. इद्दी सुपर नॅचरल जे पॉवर्स आहेत, कशा डेव्हलप करायच्या, कशा प्राप्त करायच्या ते शिकवतात. शॅडो गन्या खूप मोठे टीचर्स आहेत. सध्या ते यूएसला त्यांचं लॉस एंजेलिसला सेंटर आहे आणि एक सेंटर त्यांचं क्वालालंपूरमध्ये जिथं आपण 2-3 वेळेस भोजनदान दिलेलं आहे. बघा असोसिएशन कसं वर्क करतं. ठीक आहे. तर तर ज्यावेळेस मी असोसिएशनसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला, तर हे काय करतं, नोबेल बिइंग्स असोसिएशन तुम्हाला तसं पुण्य पण प्राप्त करून देतं. नंबर 1 संस्कार तसे उत्पन्न करून देतं. नंबर 2 आणि सर्वात महत्त्वाचं,
ही तुम्हाला पुन्हा-पुन्हा सेम भिक्खूला भेटण्यासाठी परावर्तित करतं. भविष्य काळासाठी ही असलेली तुमची संघासोबत असलेली संपत्ती आहे, की जितका काळ तुम्ही त्यांच्या सानिध्यात राहिले, तितका काळ तुम्हाला तो तुमचा गोल्डन पिरियड असतो. ओके. तर हे काय करतं, हे तुम्हाला हे जे असोसिएशन हे काय करतं, हे तुम्हाला परावृत्त करतं. कशासाठी? शील पालन करण्यासाठी. कारण की त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांच्यासारखंच आपल्याला वागण्यासाठी परावृत्त व्हावं लागतं. म्हणजे तुम्हाला तसं वागायला भाग पाडावं लागतं. कारण की आपण त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपले शील तुटतच नाही. आपण ऑटोमॅटिक शांत होऊन जातो. ओके. आणि त्यांच्या प्रॅक्टिसला पाहून आपण हे प्रॅक्टिस करावं. तर हे आहे त्यांचं बेनिफिट्स, की आपण असोसिएट होतो. आज जर मी त्यावेळेस असोसिएट झालो नसतो, ओके, मी इथं प्रवचनामध्ये सांगत आहे, मी माझं महत्त्व सांगत नाहीये. मी तुम्हाला प्रॅक्टिसचं महत्त्व सांगत आहे, की काय होते ॲक्चुअल प्रॅक्टिसमध्ये. ओके. मी हे फोटो टाकूनही माझं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. लिटरली तुम्हाला क्लिअर सांगून देत आहे. जर कोणाच्या मनात हा संभ्रम किंवा असं काही उत्पन्न झालं, तर त्यांनी ते मनातून काढून टाकावं. ओके. तर हे जे असोसिएशन आहे, या प्रकारे आपल्याला परावृत्त करत असतं. आज जर पावक सयाडूजी म्हणा किंवा सयाडू धम्मसारा, सयाडू अगन्या, भंते आर्यानंद, भंते ज्ञानश्री यांना जर मी असोसिएट झालो नसतो, भंते आनंद, तर हे इथपर्यंत आलेच नसते. बघा, एक 15-16 वर्ष आधी घडलेल्या घटना आज तुम्हाला कसं लिंक होतंय? म्हणजे असोसिएशन टू द नोबल बीइंग्स क्रिएट अनदर नोबल बीइंग्स. तुम्हाला ते अ, एक दगड असतो, परीस. हं, तुम्ही त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर तुम्ही सुद्धा एक प्रकारची परीस बनून जाता. तर याबद्दल मी काही प्रश्न सयालेंना विचारणारच आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचे असोसिएशन पण ते आर्यनंद, ते पण ते आनंद आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं दाखवतो तुम्हाला. त्यांचा फोटो नाही दिसत आहे. खूप जुना आहे. बघा, पण ते आर्यधम्म आहेत बघा. सगळ्यात माझ्या लाईफचं सर्वात मोठं जे ब्लेसिंग्स आहे किंवा माझ्या जीवनामधलं सर्वात मोठं जे आशीर्वाद आहे, असं म्हणा की ते फक्त पंत आर्यधम्म आहे. ओके. त्यांच्यामुळंच पावक सॅडो, त्यांच्यामुळंच सर्व काही आणि त्यांच्यामुळंच हे जे दिसतंय ते सर्व काही. पंत आर्यधम्म. कधीच त्यांच्या कुटीच्या जवळ गेल्यानंतर मी खाली हात रिटर्न नाही आलो. त्यांनी माझ्यासाठी पुण्यानुमोदन खूप वेळेस केलं. त्यांनी दरवेळेस त्यांनी जे अ, पांढरा दोरा जो आपण बांधतो, दरवेळेस बांधून दिला. जे काही धम्ममंगलम आहे, हे धम्ममंगलम नाव हे बंते रावलांनी दिलं. ओके. बंते रावलांनी दिलं. परंतु धम्ममंगलमचं जे बीज आहे, ते रोवल्या गेलं ते आर्य धम्म थ्रू. त्यांचं एक वाक्य म्हणजे कधीही विसरल्या न जाण्यासारखं आहे, की त्यांनी मला काय म्हटलं होतं, की "तू घर सोडलं नाही म्हणे. हे तुझं सेकंड होम आहे. फक्त घरच्यासारखं राहायचं." किती सुंदर वाक्य. जेव्हाही मी नाव यानं एंटर करायचो ना, त्यावेळेस मला हे वाक्य दरवेळेस आठवायचं. आज ते नाहीये.
मला वाटतं 2014 का 2016 मध्ये ते गेलेत. आज ते तुसितमध्ये आहेत. तुसिता बहुतेक तावण दिसमा का तुसितामध्ये आहे. माताजी उत्तर देऊ शकता की असं कुठे आहेत तर? माताजी. हॅलो. पण ते आर्य धम्म कुठे आहेत याचं उत्तर आहे का तुमच्याजवळ? नाही सध्या माहिती. बहुतेक तुसितामध्येच आहे. हम्म. ओके, ठीक आहे. सांगतो मी थोडं. ते तुसितामध्ये कारण की बंदे आर्य धम्म जे आहे, बंदे आर्य धम्मांनी एक डायरी लिहून ठेवलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस आणि समोर कुठं राहतील याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. तर ते बंदे आर्यानंदांनी मला सांगितलं होतं की ते तुसितमध्ये आहेत आणि ते 800 जन्मानंतर एकूण 800 लाईफ्स 800 जन्मानंतर ते संबुद्ध होणार आहे. त्यांचं ते अधिष्ठान होतं मागच्या जन्मामध्ये कोणत्या तरी. ओके. तर ते 800 जन्मानंतर. तर याच जन्मामध्ये ते समोरच्या बुद्धांना भेटून घेणार. बघा, तिथली जी लाईफ ऑफ स्पीड आहे आणि इथलं जे लाईफ ऑफ स्पीड आहे, सॉरी, म्हणजे जो टाइम आहे, लाईफ ऑफ स्पीड नाही, टाइम वेगवेगळा आहे. ओके, खूप वेगवेगळं आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्यमान जे असतं ते आपल्यापेक्षा खूप मोठं, म्हणजे मिलियन बिलियन इयर्स मध्ये होऊन जातं. जवळपास पृथ्वीचा नाश, पृथ्वीचा सुरुवात सुद्धा होऊन जाते. ओके. तर त्यांचं आयुष्य खूप मोठं आहे. तर ते मला वाटतं त्यांच्या आयुष्याच्या 1 का 2 महिन्यानंतरच मैत्रेय बुद्धाला भेटणार आहेत. बघा. जो चार्ट मी दरवेळेस टाकत असतो ग्रुपला, की या देवताचं आयुष्य एवढं, या ब्रह्माचं आयुष्य एवढं, 4 ज्ञाना ब्रह्माचं आयुष्य एवढं, 8 ज्ञाना ब्रह्माचं आयुष्य एवढं. तर हे कशामुळं? कारण की त्यांची प्रॅक्टिस. त्यानुसार त्यांचं ते आयुष्य होऊन जातं. परंतु काही जे प्रॅक्टिशनर असतात, ते डिसाईड करतात की इथंच जन्म घ्यायचा. ते त्यांची पॉवर आहे, प्रॅक्टिस ऑफ पॉवर आहे. तर माझा जो मुद्दा होता असोसिएशन, तर खूप मॅटर करतं. मागच्या 6 ते 6 नाही, सॉरी, मागच्या 5 वर्षामध्ये माझं असोसिएशन जे संघासोबतचं होतं ते कमी झालं. ले पीपल सोबत झालं. मी तुम्हाला क्लिअर अप करून देतो, की माझं जे आयुष्य आहे, जे जवळपास 1 क्वार्टर आयुष्य जे आहे ते संघासोबतच गेलेलं आहे. मोस्टली वर्षातून 4 महिने मी संघासोबतच थांबलेलो आहे मागच्या कोविडच्या आधी. ओके. कोविडच्या आधी कोणतेही भंते असो, म्हणजे स्पेशली नाव येणं पाव त्याच संघासोबत जास्तीत जास्त सानिध्य गेलं. त्यानंतर हा जो पडाव होता, एवढे वर्ष जे गेले, त्या एवढ्या वर्षाच्यामुळंच आज जे मी काही माझ्या तोंडातून जे काही शब्द पडतात आणि जे तुम्हाला प्रेरित करतात, उत्स्फूर्त करतात, ते सर्व त्यांची देण आहे. असोसिएशनची देण आहे. आता तुम्हाला मी बॅकग्राऊंड क्लिअर केलं. ओके. बॅकग्राऊंड तर मी तुम्हाला क्लिअर केलं. ओके. आता तुम्हाला मी काही माताजींना काही प्रश्न विचारतो, ते उत्तर देतील. तर माताजी प्लीज माईक ओपन करा आणि आता तुमचं जे असोसिएशन आहे, तुमचं जे सानिध्य आहे, तुमचं जे लोक म्हणजे भिक्खुनींसोबतचं जे सहवास आहे, तो सहवास आणि जेव्हा तुम्ही घरी राहायचे, तो सहवास प्लीज त्यामधलं अंतर क्लिअर करा. म्हणजे सांगा, त्यामधलं अंतर सांगा. माताजी. माताजी. हा. ओके सर. बंद.
ओके, बोला. अं, म्हणजे कोणतं तुम्ही भिक्खुनीचं? माताजी एका भिक्खुनीचं नाही. आता जे तुम्ही हा, नन्स म्हणजे मॉनेस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस. प्रॅक्टिस हा. नाही, प्रॅक्टिस नाही. फक्त प्रॅक्टिस नाही. तुमचा जो हम्म, सहवास इथला जो सहवास आहे आणि जेव्हा हम्म, तुम्ही ले पर्सन होते, तुम्ही घरी राहायचे. हं, तुम्ही घरी राहायचे हम्म, तो सहवास म्हणजे प्रॅक्टिसच्या आधीचा म्हणत आहे मी. तुम्ही धम्म मंगलम जॉइन करण्याच्या आधी. त्याच्यामध्ये आणि हम्म. याच्यामध्ये किती अंतर आहे? त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप अंतर आहे सर. कारण तर ते थोडं फरकच पडते ले पर्सनचं आणि इथं मॉनेस्ट्रीमध्ये राहणं. खूप फरक पडते. जिथं कसं तिथे जेव्हा आपला संपर्क असा तिथे परिवाराशी असते, इतर लोकांशी असते. आणि इथे म्हटलं तर चांगलंच भिक्खुनी आहे, तिथे रे पर्सन आहे, ध्यान करणारे आहेत, सर्व ध्यान करतात. आणि भंतीचा सुद्धा म्हणजे भंतीच्या संपर्कात मेन म्हटलं तर भंतीच्या संपर्कात राहणं खूप पॉवरफुल असते. त्याच्यामुळे इथं मला खूप चांगलं वाटतं. भंतीच्या संपर्कात आहे, भंती पण पॉवरफुल आहे, चांगलं शिकवत आहेत. हा. आणि त्याबद्दल सांगू शकते मी पण. ओके. मग माताजी हम्म, अ, जेव्हा तुम्ही अ, म्हणजे साधारण जीवनामध्ये होते, ले लाईफ जगत होते, तेव्हाचे शील हम्म. पालन करणं आणि भिक्खुनींच्या सानिध्यात राहून शील पालन करणं म्हणजे स्पेशली जे ध्यानामध्ये पारंगत आहेत सर्व या, त्याच्यामध्ये किती अंतर आहे सध्या? अंतर म्हणजे जसे मला इथे 10 सील दिले जातात, पण 10 सील असल्यावर असं वाटतं की पूर्ण सील आपण जे भिक्खूंचे जेवढे सील आहेत 300 किती 11, तर तेवढे सील असं पाळत आहोत आपण असं वाटतं. म्हणजे जेवढे सील आहेत तेवढे असं वाटत नाही की 10 सील मध्ये आहोत. भले 10 सील देतात, पण वाटत नाही की 10 सील मध्ये आहोत. त्यांचं वेगळंच वाटतं थोडं. आणि त्यांच्यामधला काइंडनेसपणा वगैरे खूप चांगलं वाटते. सर्व म्हणजे खूप कमी बोलणं एकमेकांसोबत. आणि सर्व म्हणजे सर्वांना आदर देणं, मान देणं, जे सिनियर आहेत त्यांना आदर देणं. प्रत्येक असं सिनियर आहेत तर ते एकमेकांना असे आदर देत असतात. एकमेकांना असे वंदन करत असतात. म्हणजे असं, खूप असं म्हणजे चांगलं वाटतं त्यामुळे. जे प्रॅक्टिस मध्ये आहे त्यांचा आदर करत असतात. खूप म्हणजे असं चांगलं करतात. आपल्या तिकडे भारतात तसं नाही होत. मला तर नाही दिसलं भारतामध्ये, पण इकडे होतं तसं. आणि बरं. इथले उपासक आहेत. उपासक पण सुद्धा खूप आदर करतात. भिक्खू भिक्खुनीचा सयालेंचा खूप आदर करतात. आणि रस्त्याने जर ते ते एखादी नवीन आले, कोणते फॉरेनर असो या श्रीलंकन असो, नवीन आले तर ते वर रस्त्यानं जात आहे, सयाले जात आहे, तर उभे राहतात. आणि उभे राहून तिथं अ, हात जोडून उभे राहतात आणि जाऊ देतात ते. म्हणजे असं खूप चांगलं वाटतं इथं. असं आहे. माताजी तेव्हा काही हम्म, काही काही टीचर जे आहेत, काही टीचर, हम्म, काही भिक्खू हम्म, स्वतःला हम्म. स्वतःला डायरेक्टली काही जण स्वतःला अरहंत म्हणून घेतात, काही जण स्वतःला अनागामी म्हणून घेतात आणि त्यांच्या मागचा जर इतिहास पाहिला तर त्यांचे जे टीचर आहेत ते कुठंच नसतात. तर याबद्दल काय? तर इथे विपश्यना प्रॅक्टिस झाल्याशिवाय विपश्यना प्रॅक्टिस जे भारतामध्ये म्हणतात 10 दिवसाची ती नाही. विपश्यना प्रॅक्टिस झाल्यानंतर मार्गफलाची प्रॅक्टिस आहे इथे. तर मार्गफला कुठे चार्ट मध्ये बघा म्हणा त्यांना, ती विपश्यना झाल्यानंतरच मार्गफलाची प्रॅक्टिस आहे. आणि विपश्यना काही छोटी नाही, विपश्यना खूप मोठी आहे. तर मग एवढं केल्याशिवाय आपण कसं काय श्रोतापन्न होऊ शकतो, कसं काय आपण अनागामी होऊ शकतो, कसं काय अरहंत होऊ शकतो, काही जण कसं काय आपण निब्बाणापर्यंत पोहोचू शकतो. हम्म. काही जण म्हणतात, की तुम्हाला 8 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये श्रोतापन्न बनवून देईल. असं कसं होईल सर? आपण जेव्हा
प्रॅक्टिस आहे समाधीपासून 4 ध्यान, 10 कशीन आहेत, 8 ध्यान आहे. 8 ध्यानानंतर जे विपश्यनाच्या पहिलं ते अशी प्रॅक्टिस देतात की जशी मैत्री अशी अलग अलग प्रकारची मैत्री आहे. ते मैत्री पार करायची आहे. जे पुन्हा अशुभ भावना आहे, जे मरणानुसती आहे, ते सगळं असं बुद्धानुसती आहे. ते सगळं असं क्लिअर झालं पाहिजे आपलं. क्लिअर व्हायसाठी ते आपलं एकदम मन एकदम काइंडली, एकदम पीसफुल झालं पाहिजे. त्याच्यासाठी ते प्रॅक्टिस देतात विपश्यनेच्या पहिले. आणि तेव्हाच ते नंतर ते विपश्यना चालू होते 4 एलिमेंट पासून. तसं 4 एलिमेंट असं पण देत असतात की ज्यांना लाईट वगैरे म्हणजे वाळत नाही वगैरे त्यांना, किंवा प्रॉब्लेम होत आहे काही ध्यानामध्ये पोहोचायसाठी, असं पण घेतात. पण जे कलापा प्रॅक्टिस आहे, 4 एलिमेंट म्हणजे कलापा प्रॅक्टिस चालू होते. ते कलापा प्रॅक्टिस म्हणजेच विपश्यना आहे. असं आहे. तर ते खूप मोठी आहे. तर ते मी सांगू शकते वाटल्यास तेवढी मोठी आहे. माताजी, हा. तुम्ही कलापा जे आहेत म्हणजे समाधी असेल तेव्हाच पाहू शकता, का समाधी नसेल तेव्हा पाहू शकता? समाधी असेल तेव्हाच कलापा बघू शकत नाही, जसे कसे आपण बघू शकणार. कलापा बघू शकत नाही आपण. असं असं मी बघायचं असतं तर मी पहिलेच बघितली असती बघा. मी मी हे जे प्रश्न विचारत आहे हे सर्व लोकांसाठी विचारत आहे. अच्छा. ठीक आहे. हा. हा. तर हे तरी हे बघू फक्त शकत नाही. लोकांना क्लिअर होण्यासाठीच विचारत आहे. ठीक तेवढे आहे. याच्यातून आपल्याला जावंच लागतं कलापा हा. बघण्यासाठी. तर माताजी, जेव्हा कलापा आपण पाहतो, तर हे जे तुम्ही एक कलापा पाहता, तर एक एक सॉरी जेव्हा कलापा पाहता, तर जे कलापा बनतात, हा. ओके, जे जे मॉडिफाईड हम्म. होतात, म्हणजे जेव्हा जसं की हम्म. आहार आहार आहे, ऋतू आहे, कर्म आहे, हं? तर या चार यानं कलापा चार चार बनतात. धातूपासून चालू होते. चार, चार हं, पासून. चार चार पद्धतीमुळे कलापा फॉर्म होतात, म्हणजे त्याला रूप येतं. हा. निर्माण होतात, नष्ट होतात. तर माताजी, जेव्हा हे निर्माण होत आहे, नष्ट होत आहे, हे तुम्ही जेव्हा पाहता, तर हे कोणत्या हम्म. ध्यानानंतर पाहता? ध्यानात आपल्याला 4 एलिमेंट चालू होते तेव्हाच, पण 4 ध्यान घ्यावं लागतात. प्रत्येकाच्या प्रॅक्टिस मध्ये 4 ध्यान आणि 8 ध्यान घ्यावं लागतं. तर ओके, यामध्ये बघण्यासाठी. ठीक आहे. तर कलापा पाहणं यामध्ये इम्पॉर्टंट आहे का? इम्पॉर्टंट असेलच ना, आहेच ना सर. कारण तर त्याच्याशिवाय आपण समजू कसं शकू की आपलं शरीर कसं नष्ट होते, कसं उत्पन्न होते आणि कसं नष्ट होते. जर आपण हे कलापाच नाही बघणार, तर कशा उत्पन्न होतात कलापा, कशा नष्ट होतात, हा, कशा कोणत्या कलापा ट्रान्सफरन आहेत, कोणत्या नॉन ट्रान्सफरन आहेत. तर हे आपण कसं बघू शकणार की यापासून आपलं शरीर उत्पन्न होते, अशा अशा प्रकारे नष्ट होते. कसं आपण बघू शकणार, कसं आपण मग काय करू शकणार? शरीराविषयी आपल्याला माहिती कशी होईल की असं असं आहे म्हणून, आपण जे बघितलंच नाही. मग 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, किंवा काही जण काय म्हणतात त्याला, महासतीपठ्ठण करतात, सतीपठ्ठण करतात. त्याच्यानंतर 3 महिन्याचं शिबिर करतात, 5 महिन्याचं शिबिर करतात, 1 महिन्याचं करतात. तर यामध्ये जेव्हा ते डायरेक्टली आनापाना 1-2 दिवस घेतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट विपश्यना सुरू करतात, तर हे कलापापर्यंत नेतं का? मला तर नाही वाटत. आता मी तर 10 दिवसाचीच केली आहे. आता माहित नाही ते 3 महिन्याचे करतात काय म्हणून. पण ते कलापा शब्द त्यांच्या याच्यात आलाच नाही. किती महिन्याचे करत असो, पण त्यांच्या शिकवणीत तर आला असता. जे शिकवतात, जे भलाई जे केली असेल त्यांनी, तर मग त्यांच्या शिकवणीत आला असता, ते ज्यांनी केलं ते. मग शिकवणीत नाही येत आहे, त्या काही करतच नाही ना. मग तुम्ही करत आहात तर तुम्ही शिकवणीत आलं असेल. शेतीफळांमध्ये भंगदान म्हणून म्हणतात. पण तुम्ही कलापा बाबतीत तुम्ही भंगध्यान कसं, मग तुम्ही एकेका कलापापासूनच नाही बघत. एक कलापा कशी तयार होते, दुसरी कशी तयार होते, तिसरी कशी तयार होते.
मग ते ट्रान्सपरंट आहे की नॉन ट्रान्सपरंट आहे. मग तुम्ही हे एक एक कलापच नाही बघितलं तर मग ते आपण डायरेक्ट कसं आपण भंगध्यान बघणार आहोत? असं आहे. एक एक कलापापासूनच चालू होते आणि त्या अलग अलग कलापा आपल्याला पहिले बघावं लागेल ना. हा अलग अलग कलापा आहेत मग एकत्र येतात. मग त्याच्यामध्ये 4 चे 8 होतात. 8 मध्ये कशा होतात की त्याच्यामध्ये 4 कलर उत्पन्न होतात. मग 4 कलर म्हणजे त्याच्यामध्ये कलर आहे, शब्द आहे आणि वास आहे आणि चव आहे. हे त्याच्यामध्ये उत्पन्न होते. तर मग हे त्याच्यामध्ये हे सत्य आहे ना, की हे त्याच्यामध्ये असतेच. त्याच्यामध्ये वासही असते, त्याच्यामध्ये चवही असते आणि त्याच्यामध्ये कलर पण असते. हे 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 आवश्यक आहे ना, हे घ्यावंच लागते. आणि ओझ्याकर म्हणजे कसं, त्या कलापा एकत्र येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये हालचाल होते त्या कलापामध्ये. मग हालचाल झाल्याशिवाय ते एकत्र येऊ शकणार नाही. त्याच्यात एनर्जी असते. एनर्जी पण पाहिजे आणि एनर्जी असली म्हणजे ते एकत्र येतील. तर नाही तर ते एकत्र येणार नाही. एनर्जी पाहिजे. मग पुन्हा एक जीवित आहे. जीवित त्यांना कसं जीव तयार करतो. म्हणजे एकत्र येऊन त्यामध्ये जीव तयार करण्याचं काम जीवित आहे. ते जीवित शब्द वगैरे तिथं कुठे वापरला दिसत नाही मला. जीवित हा. आणि हा जीवित हा काय करते शेवटपर्यंत राहते. जीवित हा. जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा तो राहते आणि नष्ट होतात तेव्हा तो नष्ट होऊन जाते. असं आहे. तो शेवटपर्यंत राहते. माताजी, जेव्हा कलापा निर्माण हम्म. होते, नष्ट होते, तर हम्म. हे हे तर नामरूप पर्यंत पण आहे. परंतु जेव्हा तुम्ही रूप मागचे रूप मागचे जन्म पाहता, तर मागच्या जन्माला पाहण्यामध्ये कलापाचा किती रोल आहे? मागचे जन्म पाहण्यामध्ये मागचे जन्म पाहण्यामध्ये आहेच नाही कलापाचा रोल. कलापाच कारण तुम्ही बघूच नाही, कलापाच नाही बघू तर आपण मागचे जन्म कसे बघणार? मागचे जन्म काय आहे, कसे झाले, ते याच प्रकारे आपले मागचे जन्म झाले. आपण हे त्या कलापाद्वारे आपण बघू शकतो. असेच झाले माताजी, आपले मागचे जन्म आहेत. हा. तर यांचं कनेक्शन जुळतं का यांचं बघावं लागतं? काय? माताजी, कलापा जे आहेत, जर तुम्हाला हम्म. मागचे जन्म त्याला बघायचे पण आहेत, मी सांगू का कसे कसे असतात? सांगा. म्हणजे भावरूपापासून भवरूपा, आता जीवित आहे, जीवितानंतर भावरूपा आहे. भावरूपा म्हणजे भव आहे. त्याचा भाव ते त्याचा फोटो हा. फोटो काढा आणि मला पाठवा माताजी, मी स्क्रीनवर ठेवतो. फोटो काढा, काढा, स्क्रीनवर फोटो ठेवूया. तर खूप मोठं होईल. काढू ते, काढा, काही होत नाही. काढा. माझं ते चाललं जाईल सर. मी ह्याच्यात मोबाईलला हात हे ते बर करेल तर. बर 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 ठीक आहे, राहू द्या, राहू हा. द्या, ठीक. बरं नंतर मी टाकेल, मग तुम्ही स्क्रीनवर टाका. थांबा, तुम्ही बोलत राहा, मी बघतो. कारण तर ते मोबाईलचं माझं ते कव्हरेज चाललं जाते लवकर, त्याला हलवलं तर. ते मी सांगू शकते सर कसे कसं आहे ते शॉर्ट मध्ये सांगू शकते. आता तेवढं मोठं तर नाही लांब सांगू शकत, पण शॉर्ट मध्ये सांगू शकते. जेवढं सांगता येईल तेवढं सांगा माताजी, बोला. हम्म. ते भावरूप आहे. भावरूपानंतर भावरूपा म्हणजे म्हणजे चक्कू. नंतर चक्कू दशका कलाप आहे. चक्कू पसद कलाप आहे. चक्कू दशक कलापा म्हणजे स्वतः, घाना, जिवा, हृदया, काया. त्यामध्ये कलर येतो. कलर, साऊंड, स्मेल, टेस्ट, साऊंड हे येते. तर प्रसाद कलापा म्हणजे काय आहे की प्रसाद कलापा जी आपल्या आपल्या आतमध्ये असते, त्यामध्ये जे आपण जे बघतो, कलर बघतो, ते टच होते. जे तो संवेदनशील भाग आहे तो म्हणजे प्रसाद कलाप आहे. संवेदनशील भाग त्या ठिकाणी ते टच होत असते, म्हणून ते प्रसाद कलाप आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण शिजदेवर मध्ये घ्यायचं. जसे जे 10 कलाप आहेत, ट्रान्सपरंट आहेत, नॉन ट्रान्सपरंट आहेत, त्या काय करायच्या आपल्याला पूर्ण पूर्ण जसं स्वतःमध्ये, घाणामध्ये, जीवामध्ये, हृदयामध्ये आणि कायामध्ये पूर्ण ह्या 6 मध्ये पूर्ण त्या कलापा घ्यायच्या बघायच्या आपल्याला. आणि ट्रान्सपरंट, नॉन ट्रान्सपरंट आणि नंतर येते भवंगा. भवंगा एक म्हणजे सांगा तर.
हेच सांगत आहे ना स्क्रीनवरच? हा हेच बोला तुम्ही. हा, नाही ते एक खूप छोटी म्हणजे स्टार्ट मध्ये सांगत आहे, ते एकच झाली हो प्रॅक्टिस. ओके हा, सांगा. बरं. तर नंतर भवंग आहे. भवंगा म्हणजे हृदयादस्त कलापा. हृदय आहे त्याच्यामध्ये. तसे का कलापा म्हणजे 10 कलापा येते त्याच्यामध्ये. पटवी, आपो, तेज, वायू, अन्न, गंध, रस, ओजा आणि जीविता आणि हृदय असे मिळून 10 होते. त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट, नॉन ट्रान्सपरंट आणि त्या हृदयामध्ये हृदयाचे जे होल असते त्यामधूनच ती भवंगा म्हणजे त्या याच्या चित्ताच्या कलापा उत्पन्न होतात. त्या चित्ताच्या कलापाच्या होल मधून त्या पास होतात चित्ताच्या कलापा आणि त्या पूर्ण शरीरामध्ये पसरतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे अवयव आहेत त्या ठिकाणी ते स्थित होतात. तर त्या त्यांना 1 ते 8 बघायचं. 1 ते 8 मध्ये त्या आपल्याला कलापा बघायच्या. पूर्ण 1 ते 8 मध्ये त्या पसरतात. तर त्या 1 ते 8 मध्ये आपल्याला त्या कलापा बघायच्या. ट्रान्सपरंट आणि नॉन ट्रान्सपरंट. नंतर येते ऊतुजा कलापा. ऊतुजा कलापा म्हणजे कसं ऊतुजा म्हणजे उष्णता. उष्णता म्हणजे तापमान. त्या याचं तापमान असते. त्याचे ओझ्याचा आणि तेजाचा आधार घेऊन ते जनरेशन त्यांचं वाढत असते. जनरेशन ते वाढवते 1 ते 8 मध्ये पूर्ण. अशा प्रकारे ते ऊतुजा कलाप असतात. त्याच्यामध्ये पूर्ण 6 डोअर मध्ये घ्यायचं. त्याच्या एकेका याच्या म्हणजे जवळजवळ 46 कलाप असतात आणि याच्या हृदयाच्या 30 कलापा, 38 कलापा आणि याच्या चक्कू सध्याच्या 30 कलापा असं असं घ्यावं लागतं. आणि याच्या 46 कलापा ऊतुजाच्या तर पूर्ण 6 डोअर मध्ये घ्यावं लागतं. असं आहे. 46 म्हणजे चक्कू दशका कलापा, काया दशका कलापा, भव दशका कलापा, चित्ताच्या, ऊतुजा, आहाराच्या असे मिळून ते घ्यावं लागतं. म्हणजे आहाराच्या प्रॅक्टिस आहे. आहाराच्या प्रॅक्टिस मध्ये ते पण 6 डोअर मध्ये घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे ते याच्या आहेत ऊतुजाच्या आहेत 46 कलापा, याच्या आहेत एकेका याच्यामध्ये 54 कलापा एकेका याच्यामध्ये, एकेका डोअर मध्ये असं बघावं लागतं. आणि ट्रान्सफर आणि नॉन ट्रान्सफर कोणते ट्रान्सपरंट आहेत आणि कोणत्या नॉन ट्रान्सपरंट आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. तर असे खूप असं खोलवर जावं लागतं. मग नंतर येतात 42 पार्ट्स ऑफ बॉडी. 42 पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजे एक अवयव. एकेका अवयवामध्ये 44 कला बघावं लागतं एकेका अवयवामध्ये. तर त्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. 44 कलापा एकेका याच्यामध्ये सांगा एकेका याच्यामध्ये म्हटलं तर 42 पार्ट्स मध्ये एक एक पार्ट शरीराचा त्याच्यामध्ये 32 पार्ट 32 असं बघा. पार्ट नाही 42 आहेत. 32 पहिले आहेत. हे 32 पार्ट मध्ये नंतर विपश्यनेमध्ये 42 पार्ट येतात. ओके ठीक ते आहे. आपल्याला विपश्यनेमध्ये 42 पार्ट्स बघावं लागतं. त्याच्यामध्ये कलापा आहेत ना, तर त्याच्यामध्ये कलापा बघावं लागते की एक कलापा एकेका पार्ट मध्ये 44 कलापा, कोणत्या याच्यात 33 कलापा, कोणत्या याच्यात 9 कलापा, कोणत्या याच्यात 8 कलापा असं अलग अलग बघावं लागतं. असं आहे कोणत्या याच्यात किती कलापा, कोणत्या याच्यात किती कलापा आहे असं अलग अलग बघावं लागतं. तर 4 धातूमध्ये ते पूर्ण अलग अलग बघावं लागतं. आणि नंतर येते कंबाजा प्रॅक्टिस. कंबाजा प्रॅक्टिस म्हणजे आहेत 5 कंब. म्हणजे आपले जे पहिलेचे कंब आहेत आपले ते कसे तयार झाले, आपल्या पास्ट लाईफ ही कशी होती, कशा प्रकारे आपण पास्ट लाईफ जगलो, आपली पास्ट लाईफ मध्ये आपण आपल्या कशी कशी उत्पत्ती झाली पास्ट लाईफ मध्ये आणि त्याच्यामध्ये आपले कंब पण बघायचे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे ती त्याच्यामध्ये 6 डोअर मध्ये बघायचं आहे पूर्ण पूर्ण 6 डोअर मध्ये 6 डोअर थ्रू आपल्याला चक्कू दशका कलापा, स्वतः दशका कलापा, घाना दशका कलापा, जीवा दशका कलापा, काया दशका कलापा, इति भव, पुरीसा भव. आपल्याला स्त्री असेल तर इति भवच घ्यायचा आहे, पुरुष असेल तर पुरीसा भव घ्यायचा. हृदया आणि जीवितेंद्रिय अशा प्रकारे ते घ्यायचं आहे. ट्रान्सपरंट, नॉन ट्रान्सपरंट त्यांच्या कलापा हे सगळं घ्यायचं आहे. असं आहे. नंतर येतं हे म्हणजे कंबाच्या प्रॅक्टिस झाली 6 डोअर मध्ये. नंतर येते चित्ताच्या प्रॅक्टिस.
चित्ताच्या प्रॅक्टिस होती. तर चित्ताच्या प्रॅक्टिसमध्ये चित्ताच्या शब्द अठ्ठमक कलाप म्हणजे आवाज. शब्द अठ्ठमक म्हणजे त्यामध्ये आवाज पाहायचा, आवाज आहे. आपल्याला आवाज त्यांचा हे करायचा आहे. काया विन्याती नवका कलापा. काया विन्याती म्हणजे कायाविषयी आपल्याला पूर्ण त्या नवका कलापाद्वारे कायाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि लघुता एकदशका कलापा म्हणजे त्यामध्ये आतमध्ये त्या शब्दामध्ये त्या 3 मिळवायच्या की लघुता, लघुता, मृदुता आणि कमांत. म्हणजे लाईटनेस, सॉफ्टनेस आणि कमांत म्हणजे त्याचा कमाचा प्रभाव बघायचा आहे. तर काया विन्याती लघुता द्विदशका कलापा. द्विदशका कलापा म्हणजे 12. म्हणजे कोणत्या ह्याच्यात किती कलापा हे बघायचं. वाची विन्याती दशका कलापा आहे. वाची विन्याती सद्दा लघुता दशका कलापा, तेसका कलापा, 13 कलापा. अस्सासा पस्सासा चित्ताच्या सद्दा नवका कलापा. त्या अस्सासा पस्सासा म्हणजे श्वासोवास. त्या श्वासोवासामध्ये आपल्याला चित्ताच्या आवाज आपल्याला तिथे बघायचा आहे अस्सासोपस्सासामध्ये. आणि अस्सासा पस्सासा चित्ताच्या सद्दा लघुता त्याच्यामध्ये पुन्हा हे टाकून द्यायचं की 3 लघुता, मृदुता आणि कमांत. अशा प्रकारे ते करायचे. नंतर उतुजामध्ये म्हणजे जेवढे आपण आतापर्यंत प्रॅक्टिस केलं त्याच्यामध्ये ते ह्या कलापाठ पुन्हा टाकायचे आहे. तर उतुजा सद्दा अठ्ठमका कलापा म्हणजे आवाज. आणि उतुजा सद्दा नवका कलापा, लघुता एकदशका कलापा, सद्दा लघुता द्विदशका कलापा, आहाराजा कलापा, आहाराजा सद्दा अठ्ठमका कलापा. आता मी इथे सद्दा म्हणता येते ते आवाज आहे. लघुता एकदशका कलापा, लघुता म्हटलं एकदशका म्हटलं तर त्याच्यामध्ये लघुता, मृदुता आणि कमांत येते. आणि सद्दा आणि पुन्हा एक साऊंड 3 वाईज बघायचे आपल्याला. 3 साऊंड म्हणजे अस्सासा पस्सासा चित्ताच्या सद्दा नवका कलापा, वाची विन्याती कलापा आणि उतुजा सद्दा कलापा हे बघायचं. तर याच्यामध्ये पुन्हा येतं मोठी प्रॅक्टिस आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा येतं नंतर प्रॅक्टिस चालू होते आकाश धातू. याच्या ह्या प्रॅक्टिस नंतर काय होते आकाश धातू चालू. आकाश धातू प्रॅक्टिस देतात. आकाश धातू म्हणजे काय 2 कलापामधलं अंतर. तसं तर 2 कलापामध्ये अंतर राहत नाही. पूर्ण असं एकमेकाला हे असतात तशा उक्त म्हटलं तर. पण आपल्याला ते 2 कलापामध्ये अंतर ठेवायचं आहे. आपल्याला 2 कलापामध्ये अंतर ठेवू तेव्हाच आपली उत्पत्ती होणार नाही. तर आपल्याला ते 2 कलाप तशा प्रकारे बघायचे. त्याच्यामध्ये खूप कलाप बघायचे आहे. काया कलापा म्हणजे ऋतुजा आहे ते सगळे त्याच्यामध्ये सगळं घ्यायचे आहे. सर्व कलाप घ्यायचे आतापर्यंत झालेल्या त्याच्यामध्ये सगळे कलाप घ्यायचे आहे. आणि उपचया म्हणजे काय आहे की जन्माच्या पहिल्याची मोमेंट. आपला जन्म जेव्हा होतो जन्माच्या पहिल्याची मोमेंट कशी होते त्याच्यामध्ये 30 कलापा 30 कलापा घेऊन भव कलापा, काया कलापा आणि हृदय कलापा घेऊन आपल्याला ती जन्माच्या पहिल्याची मोमेंट घ्यायची आहे. तर ती आपल्याला जन्माच्या पहिल्याची मोमेंट घ्यायची, प्रॅक्टिस करायची, बघायची. तर संतती, आता संतती कशा प्रकारे उत्पन्न होते, ते कशा प्रकारे ग्रोथ होते. संतती हे उत्पन्न झाल्यावर जे उपचयामधून जे उत्पन्न होत आहे आणि ती संतती ग्रोथ होत आहे नंतर. म्हणजे हळूहळू ती कशी एकाच्या कणापासून ते एवढे त्याच्यापासून ते कशी ते वाढत आहे, कशी ते उत्पन्न होत आहे ते आपल्याला बघायचं आहे पद्धतशीर. स्टेप बाय स्टेप हे सगळे प्रॅक्टिस स्टेप बाय स्टेपच आहे. तर नंतर ते जराता म्हणजे काय म्हातारपण. आपल्याला जन्मापासूनच ते म्हातारपण कसं येते, कशा कलापा उत्पन्न होतात ना, कशा नष्ट होतात कलापा ते आपल्याला सर्व बघायचं. तर त्या कशा हळूहळू त्या नष्ट होतात आणि म्हणजे त्या जीर्ण होतात. असं आहे. कशा त्या जीर्ण होत जातात. आणि नंतर अनिश्चता, हे सर्व अनित्य आहे असं आपल्याला बघायचं आहे. कारण आतापर्यंत आपण केलो तर आपल्याला माहित असते की हे सर्व
अनित्य आहे. हे सर्व नष्ट होणारे आहे. उत्पन्न होते ते नष्ट होते. अशा प्रकारे चेंज कलापा कशा चेंज होतात. चेंज कलापा म्हणजे जसे ढवळाढवळ करतात याच्यामध्ये परेशान करतात तशा कलापा. ढवळाढवळ करण्यावाल्या कलापा, परेशान करण्यावाल्या कलापा, ते सर्व कलापा. हे प्रॅक्टिस झाल्यानंतर पुन्हा पुन्हा डबल डबल घ्यायला लावते की तुम्ही पुन्हा पहिलेपासूनची प्रॅक्टिस करा. पुन्हा तुम्ही डबल घ्या. हे तुम्ही डबल पुन्हा चेक करा की तुमची ही प्रॅक्टिस बरोबर झाली की नाही झाली. हे पुन्हा तुम्ही पुन्हा चेक करा. तर पुन्हा आज कलापा चेक करावा लागतं आपल्याला. तर हा आल कलापा जर आपण चेक करू तेव्हाच आपली रूपा कलापा प्रॅक्टिस समाप्त होते. ऑल कलापा चेक करायचे आपल्याला. आपले बरोबर आपण बघितलं की नाही, बरोबर आपलं झालं की नाही प्रॅक्टिस, हे आपल्याला माहिती आहे का नाही तुम्हाला बरोबर, हे पूर्ण चेक करायचं आहे. चेक करूनच हे दुसरी प्रॅक्टिस दिली जाते नामाची. म्हणजे नाम हे रूप प्रॅक्टिस आता संपली. एवढी रूप प्रॅक्टिस मध्ये एवढं आणि शॉर्ट मध्येच सांगितलं, एवढी स्टेप बाय स्टेप आहे. तर हे झाल्यानंतर नामा प्रॅक्टिस आहे. तर मग हे तुम्ही तेव्हाच नामा प्रॅक्टिस करू शकता तुम्ही, की हे जेव्हा स्टेप बाय स्टेप होईल तेव्हा रूपकलापा यामध्ये समाप्त होतात. तर आता नामा प्रॅक्टिस करत, नामा प्रॅक्टिस हेच नामरूप आहे. नामा प्रॅक्टिस म्हणजे हे आता विपश्यना झाली. आता हे नामा म्हणजे चित्त आलं याच्यामध्ये, चित्तच फक्त, रूप नाही आलं, रूप आलंच नाही याच्यामध्ये. तर हे चित्त आहे. तर हे आपण हे आपल्याला करायचं म्हणजे ते चित्त बघायचं. आता फक्त चित्तच, बाकी काही नाही. चित्ताच्या जेवढ्या चेतशिका आहेत, किती चेतशिका आहेत त्या आता बघायच्या आपल्याला. यात एक चित्त आणि प्रॅक्टिस दिली आहे, एक चित्त आणि 52 चेतशिका. एका चित्तावर 52 चेतशिका काम कशा करतात हे तुम्ही बघा. आता याच्यानंतरची प्रॅक्टिस खूप आहे. ते मला आहेत ना, काही भिक्खुनी करतच आहेत, काही भिक्खुनीची विपश्यना सुद्धा झालेली आहे आणि त्या टीचर बनलेल्या आहेत विपश्यना झाल्यावर. जे भंग ध्यानापर्यंत जातात, भंग ध्यानानंतर गेल्यानंतर ते त्यांना कामोत्थाना देता येतो सयालेना. भंग ध्यानामध्ये गेल्यानंतर ते शिकवू शकतात, सांगू शकतात प्रॅक्टिस. पण जर त्यांना कामोत्थाना द्यायचं असतं, कामोत्थाना द्यायच्या वेळेस त्यांना भंग ध्यान पार करावं लागतं. भंग ध्यानापर्यंत गेल्यानंतर त्यांना कामोत्थाना देता येतो. तर तसे आहेत सयाले, तर त्या कामोत्थाना देतात. आता मला भंतेस कोणाकोणाला हे करणार आहेत म्हणून त्या जास्त करून त्या सयालीच सांगत असतात सर्वांना. भंतेचा फक्त एक इंटरव्ह्यू होतो, त्या भंतेला सर्व सांगितले जाते तर असं असं झालं, असं असं प्रॅक्टिस केली मी, यांच्या थ्रू अशी अशी प्रॅक्टिस करत आहे. तर सर्व आपल्याला ते सांगावं लागतं. मग भंते त्यांना सांगतात की तुम्ही यांना प्रॅक्टिस द्या, यांना कामठ्ठाणा द्या किंवा यांना तुम्ही प्रॅक्टिस सांगा. अशा अशा प्रकारे भंते त्यांना सांगतात, मग त्या प्रॅक्टिस देतात. तर खूप ह्या थ्रूच खूप पोहोचले आहे. तर ते अजून आता जे ज्याची विपश्यना झाली आहे त्यांनाच भंते सांगतात की तुम्ही मार्गफलाची प्रॅक्टिस करा, असं आहे. त्याच्या पहिलं मार्गफल मिळतच नाही. आणि त्या चार्टमध्ये सुद्धा देऊन आहे की विपश्यना झाल्यानंतरच मार्गफलाची प्रॅक्टिस आहे. आणि बरोबर आहे ना, तुम्ही हे आपण करत नाही तोपर्यंत आपण मार्गफलावर कसं काय पोहोचू शकतो. मग मार्गफल म्हणजे सरळ स्वतःपूर्ण झाल्यानंतर तर सकुदागामी आहे, अनागामी आहे आणि अरंत आहे. तर मग कसं काय आपण प्रॅक्टिस केल्याशिवाय कसं काय पोहोचू शकतो. मग निब्बाणापर्यंत कसं काय पोहोचणार, हे एवढी प्रॅक्टिस झाल्याशिवाय, स्टेप बाय स्टेप. तर या प्रकारे तुम्ही आपल्याला हे करावं लागतं स्टेप बाय स्टेप. त्याच्यामुळे इथं खूप चांगलं वाटतं. ते सगळे सगळे ध्यानाकडे लक्ष देतात. भंतेला तेवढं सांगावं पण लागत नाही. आता सगळ्यांची जे प्रॅक्टिस ऐकतात, सगळे ग्रुपमध्ये आहेत, तर सगळ्यांच्या समोर सगळ्यांची प्रॅक्टिस इंटरव्ह्यू घेतले जाते. तर त्याच्यामुळे सर्व सांगत असतात प्रॅक्टिस आपापली. तर सगळे म्हणजे कॉम्पिटिशन असतं की नाही मग मी पण केलं पाहिजे. ज्यांनी करत आहेत, ज्यांनी पोहोचत आहेत, आपल्याला पण निबाणापर्यंत पोहोचायचं, आपण पण केलं पाहिजे प्रॅक्टिस. म्हणून भंतेला तेवढं सांगावं नाही लागत. ते आपोआप स्वतःहून प्रॅक्टिस करत असतात. त्याच्यासाठीच ते लांबून येत असतात बाहेर देशातून आणि प्रॅक्टिस करत असतात. प्रॅक्टिसला खूप महत्व देतात, कारण त्याच्यामुळे तर
सगळं सुविधा पोहोचलेल्या आहेत. तसं चायनीज मध्ये वगैरे तर सर्व त्रिपिटक त्यांचं चायनीज मध्ये आहे. त्यांना खूप आहेत. मला तर म्हणतात ते तुमचं तुमचं मराठीत हिंदीत नाही का? तर म्हटलं आहे हिंदीत मराठीत, पण मिसळ आहे, सर्व भेसळ आहे थोडस. त्या विपश्यना इकडे मानत नसल्यामुळे भारतामध्ये सर्व भेसळ आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे काही पुस्तकं वगैरे नाही आहेत तेवढे. तर मला थोडस कठीण जातं मला. त्यांना तेवढं कठीण नाही जात, कारण त्यांच्याकडे सर्व अवेलेबल आहे. तर आपल्या सर्व शिकवणीमध्येच आहे. शिकवणी कोर्स आहे. आता आपला हे धम्ममंगलमचा आता मेळ आला समजा, आपल्याला माहिती झालं नाही ते कुठं माहिती होतं काय विपश्यना आणि काय नाही काय. तर आपल्या तेच करत होतं. मी पण ती केलेली आहे 10 दिवसीय. पण मी जेव्हा इथे जोडली तेव्हापासून मग नाही, मला वाटायला लागलं की नाही, ते काहीतरी आहे, काहीतरी नवीन आहे. तर म्हणून मी लक्ष दिलं. कारण तर आपल्याला निब्बाण पाहिजे, तर मग काहीतरी वेगळं पाहिजे, की ते पोहोचण्यासाठी काहीतरी सत्य मार्ग पाहिजे, काहीतरी ओरिजिनल पाहिजे. नाहीतर आपण पोहोचू शकणार नाही. आपण नुसतं जाऊन आनापानसाठीच घेऊ, तात्पुरती आपल्याला शांतता वाटणार. पण आपल्याला असली काय आहे, म्हणजे ओरिजिनल प्रॅक्टिस काय आहे, कसं आपल्याला स्टेप बाय स्टेप निब्बाणापर्यंत पोहोचावं लागतं. हा, बार बार जन्म घेतच आहोत. असे कसे जन्म घेतात, काय जन्म, हे तर आपल्याला माहीतच नाही. पण कशा प्रकारे आपले जन्म होतात, आपण दुसऱ्याचे पाहतो, आपले पाहतो. तर अशा प्रकारे जन्म मरणाच्या चक्रातून कसं काय सुटणार. तर हे धम्ममंगलमुळे सगळं माहिती झालं आपल्या आल्यामुळे भारतामध्ये. तर असंच सर्वांनी सुद्धा माहिती केलं हे काय आहे. धम्ममंगलम काय आहे, भंते काय सांगतात, भंते काय शिकवतात, प्रॅक्टिस कशी आहे, काय आहे, हे आपल्याला बघावं लागतं. तेव्हा बघितल्याशिवाय आपल्याला आपण पोहोचू शकत नाही, जाऊ शकत नाही. आपण आनापानसतीवरच थांबून नाही राहायचंय आपल्याला. कारण आनापानसतीच घेऊन जाते सगळ्या प्रॅक्टिस पर्यंत. आनापानसतीतूनच आपल्याला समाधीमध्ये पोहोचायचं आहे, खोरजाना जायचं आहे. खोरजानातून कशीना आहे, कशीना थ्रू एट झाना आहे. एट झाना टू 4 एलिमेंट आहे. 4 एलिमेंट पासूनच ती विपश्यना चालू होते त्या समोरून. तर मग असे स्टेप बाय स्टेप आपण जाऊ, तेव्हाच आपण पोहोचू शकू आणि त्याच्यानंतर आपण मार्गफलापर्यंत पोहोचू. तर हे आपल्याला सगळं एफर्ट टाकावं लागतं, आपल्याला सगळं करावं लागतं. तर आपल्यामध्ये तशी तसा संयम पाहिजे, तशी आपल्याला तर नाही मला करायचं आहे, तसं अधिष्ठान पाहिजे आपलं, की नाही मला हे करायचं आहे. मला तशी जिद्द पाहिजे की मनामध्ये, की नाही मला करायचं आहे. मी जर याच्यामध्ये लक्ष टाकत राहीन, याच्यामध्येच मी त्या परिवाराच्या शेतात राहीन, तर मला काहीच नाही. मेल्यावरच माझा मृत्यू येईल तेव्हाच हा माझा परिवार सुटणार. नाहीतर माझा परिवार सुटणारच नाही ना. कसं सुटणार परिवार? कोणीच सोडासाठी तयार नाही. तुमचा किती मोठा मुलगा होऊ दे, तुम्हाला सोडासाठी तयार नाही. त्याचं काही नाही काही तयार राहते. त्याचं लग्न शिकवायचं आहे, त्याला लग्न करायचं आहे, मग त्यांना नोकरी लागली. त्याला नोकरी लागली तरी समाधान नाही. त्याचं लग्न झालं, मग लग्न झालं तरी समाधान नाही. मग त्याचे नातू होतात, मग ते सांभाळायचं. मग काही नाही का, मग पती आहे, पतीचं करावं लागतं. तर अशा प्रकारे तर आपल्याला सुट्टी मिळत नाही. परिवारातून आपल्याला कधीच सुट्टी मिळत नाही. आता माझ्याच परिवारात मला सुट्टी मिळतच नव्हती. कारण तर मुलांचं वेगळे राहत होते, पण हा पतीच मला करावं लागत होतं. तर मी म्हटलं मुलांना, तुम्ही काय एका वडिलाला तुम्ही सांभाळू नाही शकत का? मला इथे चांगलं वाटत आहे, मी प्रॅक्टिस करत आहे. मला प्रॅक्टिस करू द्या. तुम्ही का तुम्ही तुम्ही वडिलांना नाही सांभाळू शकत का? सांभाळा तुम्ही वडिलांना. मग ते किती त्रास देतील तरी तुम्ही सांभाळा तुम्ही त्यांना. तुमचं कर्तव्य आहे ते सांभाळणं. तर अशा प्रकारे का बाहेर देशातले सर्व सोडून येतात? त्यांच्या मागे नाही का परिवार? मग ते यंग यंग असताना येतात ना. मग त्यांच्या मागे परिवार आहे ना. मग ते का सोडून येतात? कारण त्यांना स्वतःला मुक्त करायचं आहे ना. परिवाराच्या ह्याच्यात राहून स्वतः आपण मुक्त कसं होऊ? आपले कर्म आपल्या जवळ असतात ना. आपण स्वतःला मुक्त करायचं आहे. दुसरं कोणीच करू शकत नाही. मग त्या परिवाराला जर मी पकडून राहीन, तर मी स्वतःला कसं काय मुक्त करू शकणार? मी नाही होऊ शकणार मुक्त. म्हणून आपल्याला हे सोडावंच लागणार आहे. सोडा ते बघतील ना. आपण जसं मरतो ते बघतात ना, कसे जरी करतात ना. मग तसे आपण आता चांगल्याच कामासाठी येतात, जिवंत आहोत. तर मग ते बघतील काय करायचं ते. तशा प्रकारे आपण करायची आहे प्रॅक्टिस. आता स्वतःला आपल्याला झोकून द्यायचा.
बरं मग तुम्ही घरी करत आहात तर घरी स्वतःची एक सेपरेट रूम बघा. तिथं आपल्याला स्वतःला झोपून द्या, स्वतःला बंद करा आणि ती प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कर, लक्ष द्या. रोज सेशन रोज ऍड व्हायला पाहिजे सेशन मध्ये, रोज जॉईन व्हायला पाहिजे. ती बाकीचे कामं तुम्ही करत आहात, करा ना बाकीचे कामं. ते परिवार आता ते करता, पण बाकीचे काम करून सुद्धा करू शकता तुम्ही. कारण मी मी तेवढे दिवस मी बाकीचे कामं करूनच केलं. सर्व कामं करूनच मी तेवढे दिवस मी ध्यान केलं. पण समोर समोरचे जसे तुम्ही हे होते तर नाही जमत. खूप त्रास होतो. एकदम जसे जसे प्रॅक्टिस वाढत असते तसा खूप त्रास होतो. मग आपल्याला काही नाही काही उपाय करावा लागतो. असं आहे. मग आपल्याला काय आपल्यालाच करावं लागणार आहे आणि कोणी आपल्याला थोडी म्हणणार आहे की तू जा, तुला त्रास होत आहे, तू जा. तू कुठेतरी जाऊन थोडे दिवस राहा. असं नाही म्हणणार कोणी. तू प्रॅक्टिस कर तुझी, तुझी जाऊन. तू आमचं आमचं नको बघू. तू आपली प्रॅक्टिस कर. असं कोणीच म्हणणार नाही. आपल्यालाच ते बघावं लागतं सगळं. म्हणून आपण ते सर्व बघून आपण सर्वांनी जॉईन व्हायला पाहिजे. 500 आहे. कशाला तुम्ही नाव देता? तो नाव देता त्यावर नावाप्रमाणे वागा ना. ते नाव देता. तुम्ही तशा प्रकारे वागायचं. तशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. काय एवढं सांगतात भणते लोक काय सांगतात एवढं एवढं जे प्रॅक्टिस करणारे काय सांगत असतात. कारण त्यांना माहित असते काय आहे प्रॅक्टिस, काय आहे आपलं जीवन. हे सगळं माहित असल्यामुळे ते सर्व सांगत असतात. म्हणून आपण ते ऐकायला पाहिजे आणि आपण आपलं डिसिजन घ्यायला पाहिजे स्वतःच. कारण स्वतःच आपले कर्म आपण बनवतो, स्वतःच आपण भोगतो आणि स्वतःच एकटे जन्मतो, एकटेच मरतो. मग का आपण अं, परिवारासाठी आपलं जीवन वाया का घालवायचं? ठीक आहे ना. आपण आपले कर्तव्य पार पाडून आपण करू शकता. म्हणून आपण आपलं जीवन वाया नाही घालवायचं. आपण ते सर्व करूनही करू शकतो. तशा प्रकारे आपण करायला पाहिजे. ओके, ओके, ओके माताजी. ठीक आहे. तर मला तरी वाटतं, की बऱ्याच जणांना आता समजलं असेल, की काय फरक आहे प्रॅक्टिसमधला. इथं कलापा-कलापाचे माताजींनी शब्द सांगितला बऱ्याच वेळेस. काही जणांचे प्रश्न होते, की कलापा म्हणजे काय? कलापा म्हणजे सूक्ष्म कण आपल्या शरीरामधले, रूपामधले. ओके. सूक्ष्म सूक्ष्म कण आपल्या जे सूक्ष्म शरीर तयार होते कणापासूनच होते. कणापासूनच होते. ते कणच एकमेकाला जुळतात आणि त्या कणापासूनच शरीर तयार होते. बाकी वस्तू तुम्ही बघा ना, तुम्ही कोणती वस्तू बनवता जेव्हा, कोणती वस्तू तयार करता, जसे तुम्ही घर तयार करता, तर घरामध्ये त्याच्यामध्ये एक सिमेंट कण, रेती कण, हे असे सर्वच कण असतात ना. त्या कण कण जेव्हा तुम्ही पाणी टाकता त्याच्यात, तेव्हा ते कण पाणी टाकल्यावर ते कण एकत्र येतात. ते जुडल्या जातात आणि त्याला नंतर मग सगळं चारही पाहिजे. त्यांना हवाही पाहिजे, ऊनही पाहिजे, हे चारही पाहिजे त्याला. तर हे जे कण असतात ते जुळतात. तेव्हा आपण ते भिंत बनवतो किंवा भिंत तयार करतो. त्या कणापासून होते ना. तुम्ही प्रत्येक वस्तू बघा बाहेरची, जर शरीरच नाही, जसं शरीर आहे शरीराचे सर्व लागू होतात. तर जसे कणाकणापासूनच ते तयार होतात ना. तर ते कणाकणा बाकी वस्तू ज्या कणाकणापासून तयार होतात, तसे शरीर कणाकणापासूनच तयार होते. असं आहे. आणि ते कणकणच आपण मृत्यू झाला तेव्हा ते वेगवेगळे होतात, कण अलग अलग होतात. अशा प्रकारे. आणि ते कसे एकत्र येतात ते तुम्ही प्रॅक्टिस करता करता तुम्हाला आपल्याला समजेल. आणि कसे एकत्र येतात, कसे जुळतात, कसे ते पुन्हा पुन्हा जन्म कसा होतो, हे सर्व प्रॅक्टिस मध्ये आहे. हे सर्व आपल्याला बघावं लागतं. ओके, ओके, ओके. ठीक आहे. कुणाला काही प्रश्न आहे का? आय होप की सगळ्यांना समजलं असेल, की खरी प्रॅक्टिस काय असते आणि कसं-कसं जावं लागते. ठीक आहे. तर विदाऊट तुम्ही निमित्तापर्यंत जाऊस तर तुमचा विजा पासच होत नाही निब्बाणाचा. हे वाक्य लक्षात ठेवा. हे समाधीशिवाय पर्याय नाहीये. ज्या लोकांना वाटतं, की समाधीला डावलून आपण समोर डायरेक्ट विपश्यना करू शकतो. तर हे असं आहे, की
पहिल्या माळ्यावरच्या शिड्यांना पार न करता, दुसऱ्या पार न करता, तिसऱ्या पार न करता तुम्ही डायरेक्ट वर जाण्याची इच्छा करताय, ते इम्पॉसिबल राहतं. ओके, तर म्हणून जे लोक डायरेक्टली विपश्यना किंवा विपश्यनेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे डायरेक्ट विपश्यना करतात, त्यांच्यासाठी हे क्लिअर आहे हा टॉक, की प्रॅक्टिस कोणत्या पद्धतीने केल्या गेली पाहिजे, का भगवान बुद्धांनी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, का अशा प्रकारे आपण जायला पाहिजे. ओके, तर हा टॉक तुम्ही बरेच जण जे आहे तुम्ही वर आणा, तुमच्या स्टेटसला ठेवा, लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि भगवान बुद्धांचा जो धम्म आहे, जो खऱ्या मार्गाने आपल्याला घेऊन जातो, या जीवन आणि मृत्यूच्या नाशापर्यंत घेऊन जातो, तर ते आपल्याला कळायला पाहिजे आणि त्या त्या दृष्टीनेच आपण आपली प्रॅक्टिस वाढवली पाहिजे. ओके, कुणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. येस, माताजी बोला. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे शील आणि पारमिता. ते असल्याशिवाय आपण समोर नाही जाऊ शकत. तर शील महत्वाचे आहेत. काही काही आहेत की शील नाही नसल्यामुळे आपण प्रॅक्टिस कितीही करा तुम्ही, तर आपलं काहीच असं होत नाही. शील नसले, आपले शील पक्के नसले, आपण पारमिता जर पूर्ण करत नसलो, तर आपण कितीही प्रॅक्टिस करा, तुम्ही 2 तास बसा, 3 तास बसा, कितीही बसा. काही काहींना वाटते की मी एवढे तास बसते, एवढे तास प्रॅक्टिस करते, मला काहीच नाही होत आहे, मला काहीच मीच नाही होत आहे, किंवा काही मला माझी प्रॅक्टिस वाढतच नाही, असं खूप जणांना वाटतं, खूप जणांना संभ्रम होतो. पण त्यामध्ये शील आणि पारमिता पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न केला पाहिजे जमेतोपर्यंत. आणि त्यामुळे कसं होते मग हो, त्यामुळे ते तुम्ही तेवढी नाही केली तरी हळूहळू तर आपण वाढवतोच. 1 तास आहे, 1.5 तास आहे, 2 तास आहे, 2.5 तास, 3 तास, 3.5 तास, हे तर वाढवावंच लागतं. पण त्याच्यासाठी त्या सपोर्ट खूप आवश्यक आहे. शिलांचा पारमिताचा सपोर्ट खूप आवश्यक आहे. दान तेव्हा शील, आता दान पारमितामध्ये सगळेच येते. 10 पारमितामध्ये सर्वच येते. दान, शील, संयम, उपेक्षा, प्रज्ञा, वीर्य, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री, हे सर्वच येते पारमितामध्ये. तर आपण ते प्रयत्न केला पाहिजे तो जमेतोपर्यंत पाळण्याचा, 10 पारमिता पालन करण्याचा. तर आपण ते होऊन जायला, त्याच्याशिवाय होणार नाही पारमिताशिवाय. ओके ओके ओके. शील आणि पारमिता खूप महत्वाचे आहे. अभिधम्म नाही सांगितलं इथं, इथं प्रॅक्टिस सांगितली मॅडम. ओके, ज्यांना ज्यांना वाटतं हे अभिधम्म आहे, अभिधम्म नाही, ही प्रॅक्टिस आहे. अभिधम्म खूप मोठा आहे. अभिधम्मचेच टीचर म्हणतात की तुम्ही प्रॅक्टिस महत्वाची. अभिधम्म शिकवतात जे म्हणते, जे छोटे साहेब म्हणते ते खूप पोचलेले आहे चांगले. तर अभिधम्म शिकवतात ते. अभिधम्म पूर्ण शिकवतात. आता मला इंग्लिश येत नाही, तर मी काय तेवढं, मला अभिधम्म नाही समजा, पण समजतात सर, यांची प्रॅक्टिस आहे म्हणून म्हणते, समजतात मला. मी मी जेव्हा शिकवतात तेव्हा मी ध्यानालाच बसून असते, तर भंते समजून जातात. मग भंते सांगतात सर्वांना, प्रॅक्टिस महत्वाची. प्रॅक्टिस महत्वाची सांगतात, असं आहे. तर प्रॅक्टिस महत्वाची आहे. वेदमध्ये आहे सर्व प्रॅक्टिस दिलेली आहे, पण आपण वाचून आपल्याला थोडे समजणार आहे. असं वाचून समजणारच नाही, मलाच नाही समजत वाचून. मी आता मला जे म्हटलं की वाचा, मी ट्रान्सलेट करून कोणते कोणते वाचते, मला वाचून समजतच नाही. मी जेव्हा प्रॅक्टिस करते तर मला समजून जातं. नाही समजत वाचून याच्यासाठी की माहितीसाठी, हे आहे, असं असं आहे, याच्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे, जरुरी आहे. पण ना भारतामधल्या पुस्तकामध्ये मला नाही वाटत असेल म्हणून. कारण तो तिथं ठेवलं नाही पूर्ण ओरिजिनल काही. कारण तुम्ही हे तसे पुस्तक भारताचे वाचलेच नाही म्हणा. जे जे काही मी म्हणजे याच्यात आले भारताची पुस्तकं, 2-3 पुस्तकं नजरेत आले, पण मला तिथं प्रॅक्टिस काही दिसली नाही, तर मी ते सोडून दिलं, मी वाचले नाही ते. वाचले थोडं थोडं बघितलं, पण ते प्रॅक्टिस काही नाही दिसलं, तर मी सोडून दिलं त्यांना. असे आपल्या इथं जसे 4 धातू, 4 चे 8 धातू होतात, 8 चे 9, मग 10 असे धातू होतात. ते काही नाही सांगितलंय, ते 6 धातू फक्त सांगितले आहे, त्याच्यामध्ये आकाश धातू सांगितलाय. तर मग ते मला नाही समजलं ते काय आकाश धातू वगैरे. आकाश धातू नंतर येते. आकाश धातू म्हणजे ते गॅप आहे, गॅप ठेवायचा आहे, सर्वात शेवटी येते.
गॅप कसा ठेवायचा. तर तो तशा प्रकारे प्रॅक्टिसने मला समजते, मला असं नाही. म्हणून प्रत्येकाने कसं सर्वांना तुम्हाला पण प्रॅक्टिसने समजणार. तुम्ही वाचा पुस्तके की चांगली गोष्ट आहे वाचणं पुस्तके, पण प्रॅक्टिस शिवाय नाही होत, वाचून नाही समजत. करावंच लागते ती प्रॅक्टिस स्टेप बाय स्टेप. तुम्ही कलापा बघणारच नाही, तू कलापा फक्त वाचल्या तुम्ही पुस्तकामध्ये, वाचून आपल्याला कलापा थोड्या दिसणार, मग बघू तेव्हा आपल्याला दिसतील कलापा कशा आहे, कसे उत्पन्न होत आहेत, कशा ते आपल्या जे जन्मतो आपण ते कसे मोमेंट आहे की जन्माच्या पहिल्याची, कसे कलापा जुळतात, कसे ते ग्रोथ होतात, आपल्याला कसं काही पता चालेल. बघू नये, बघू तेव्हाच पता चालेल ना. असं आहे. ओके ओके, धन्यवाद माताजी. तर रेकॉर्डिंग स्टॉप करते मी. अजून कोणाला प्रश्न असेल तर प्लीज विचारा 2 मिनिटामध्ये, नाहीतर मग सेशन एंड करून टाकणार. नाही, ते सांगून फायदा नाही मॅम, योगिता मॅम. जर तुमची ओन प्रॅक्टिस असेल तर तुम्ही कॉल करा, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. प्रश्न विचारत राहायचे कधी, अगर प्रश्न विचारत राहिले त्याच्यामुळे अवघड प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आपले. म्हणून प्रश्न विचारत राहायचे. आणि जेव्हा आपण सेशन घेतो आपलं ध्यान होते, तेव्हा विचारत राहायचं. आणि जेव्हा इंटरव्ह्यू होतो, आता असं नाही की इंटरव्ह्यू ज्याची प्रॅक्टिस आहे किंवा जे कोण याच्यात निमित्त मध्ये पोहोचले आहेत त्यांनीच विचारावं की माझी प्रॅक्टिस अशी अशी आहे, तशी तशी आहे. प्रत्येकानेच विचारायचं. इथं प्रत्येकच विचारतात जेव्हा कामठाणा घेतात, ते इंटरव्ह्यू मध्येच कामठाणा दिला जातो ना. तर मग प्रत्येकाला सांगावं लागतं आपली कंडिशन, आपली प्रॅक्टिस. तर तेव्हा ते सांगतील, पण ते आता पुढच्या वेळी पुन्हा झालं की पुन्हा नाही, माझं असं असं प्रॅक्टिस आहे चालेल, ठीक आहे, अशी अशी प्रॅक्टिस आहे, तर मग पुन्हा विचारायचं. तर प्रत्येकाने आपले प्रॉब्लेम प्रॅक्टिस मध्ये विचारायला पाहिजे, असं आहे. आणि स्किल महत्वाचे आपले, जर थोडेसे परिवारात राहून तेवढे स्किल नाही होत, म्हणून ते लवकर होत नाही ग्रोथ, लवकर होत नाही. म्हणून आपण ते जे आपल्याला वाटते की आपण इतकं करतो, प्रॅक्टिस करतो, रोज प्रॅक्टिस करतो. एका तासाच्या प्रॅक्टिसने काहीच नाही होत. 1 तास किंवा 2 तास बसा तुम्ही, त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला वेळ द्यावा लागतो. पूर्ण वेळ दिल्याशिवाय नाही होत. आपले कामं करून आपल्याला बाकीचा वेळ आहे तो सगळे कामं करून आपल्याला तो त्याच्यामध्ये द्यावा लागतो प्रॅक्टिसमध्ये. पण तेव्हाच आपली ती प्रॅक्टिस होईल, नाही तर होणार नाही. इकडे तिकडे गप्पा गोष्टी अशा तशा त्याच्यामुळे याच्यामध्ये वेळ न गमावता आपण प्रॅक्टिस मध्ये वेळ द्यायचा. होते प्रत्येकाला, असं काही नाही की इथे आता आल्याबरोबर कोणाला होते की कोणाला आलं तर प्रॅक्टिस करतात मग निमित्त होत येते, असं काही नाही. आपण करत राहायचं प्रॅक्टिस, निमित्त प्राप्त होईल की कशासाठी नाही. आपल्याला फक्त प्रॅक्टिस माहीत झाली आहे ना, तर मग आपण ते श्वासापर्यंत आपली प्रॅक्टिस आपण करत राहायची. माहीत झाली आपल्याला हेच प्राप्त झालं पाहिजे, तेच प्राप्त झालं पाहिजे, अशा उद्देशानं नाही करायचे. काही काही असं होतात जण असतात की मी इतकी खूप प्रॅक्टिस करते मला होतच नाही, काही होतच नाही, मग दुःखी होतात. दुःखी नाही व्हायचं, करत राहायची आपली प्रॅक्टिस. दुःखी झालं तर कसं मग ते आपल्याला जे प्रॅक्टिस करत आहोत ते चाललं जातं, शांतता आपली भंग होऊन जाते. तर मग शील तुटतात नंतर. मग शील नाही तोडायचे, मग आपण दुसऱ्यावर चिडचिड करतो, चिडचिड नाही करायचं. असं शांततेने घ्यायचं कोणतेही काम. आपल्या ते गेली म्हणून मी जायचं, ते काऊन गेली असं तसं नाही. तेवढं हे नाही ठेवायचं आपल्या मनामध्ये. आपण आपला प्रयत्न करत राहायचं. आपल्याला जे सुरुवात काय कशापासून करायची ते पाहिजे, सुरुवात चालू ठेवायची फक्त, बाकी काही नाही. बाकी कोणत्याकडे लक्ष नाही द्यायचं, असं आहे. जे आपण सुरुवात आपली पक्की आहे, आपला पाया पक्का आहे, तर आपली इमारत पण पक्की होणारच. हळूहळू काय होणार, हळूहळू का होईना पण होणारच. आज नाही उद्या कधी ना कधी होणारच. आपण जर मृत्यू झालो तरी आपल्याला ते सोबत असते.
मग आता नाही झालं तरी समोर होणारच आपल्याला. आपल्याला कमीत कमी धम्म तर मिळालाय, आपण चांगल्या प्रकारे आपला जन्म तर होऊ शकणार आहे. मग ह्या उद्देशाने पण प्रॅक्टिस करायची. असं. आपण इथं पोहोचलं पाहिजे, तिथं पोहोचलं पाहिजे या उद्देशाने नाही करायची प्रॅक्टिस. आपण काय घेऊन जाणार असं आहे. आपण अकुशल कर्म घेऊन जातो की आपण कुशल कर्म घेऊन जातो, आपले कर्म मृत्यू झाल्यानंतर ते आपल्याला बघायचं आहे. मग त्या प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. मेन ते महत्वाचं आहे. ओके. अजून कोणाला काही विचारायचंय का? रेकॉर्डिंग स्टॉप करा तुम्ही आता. सर्वांनी ट्राय करायचं की टॉक जो आहे तो एक तर WhatsApp स्टेटसला ठेवा, नाहीतर मग Facebookला टाका, परंतु लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. ओके.